नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर, ज्यामध्ये आलेले मराठी आणि सामान्य ज्ञान या प्रश्नांचे सखोल विश्लेषण। चला तर मग सुरुवात करूया। आपण प्रथम आज मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत। तर बघा, मराठीचा पहिला प्रश्न आहे, झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? आणि देण्यात आलेले पर्याय आहेत, पहिला अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय, दुसरा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय, तिसरा निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय। तर इतर जे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ते बघूया। जसं की प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्ययामध्ये असे, कसे, तसे किंवा मग असला, कसला अशा प्रकारच्या अव्ययी शब्दांचा समावेश होतो। त्याच प्रकारे निश्चयदर्शक मध्ये नक्की, खरोखर किंवा खरे असे अव्ययी शब्द येतात। तर बघा, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत, तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा। आणि पर्याय आहेत अपादान, संप्रदान, अधिकरण आणि करण। बघा, या ठिकाणच्या प्रश्नामध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात, तर हा प्रश्न नीट समजून घ्या। या ठिकाणी त्यांनी आपल्याला पायी हा शब्द अधोरेखित करून दिलेला आहे। पायी शब्दाला प्रत्यय लागलेला आहे ई। तर यावरून तुम्ही पटकन जो सप्तमीचा कारकार्थ आहे, कारण ई हा प्रत्यय सप्तमी विभक्तीचा आहे, मग सप्तमीचा कारकार्थ अधिकरण असं लिहून तुम्ही या ठिकाणी चुकू शकतात, कारण या ठिकाणी त्यांनी आपल्याला विभक्तीचा कारकार्थ विचारलेला नाही, त्या शब्दाचा कारकार्थ विचारलेला आहे। मग या ठिकाणी पायी हा जो शब्द आहे तो वाक्यामध्ये काय सांगतोय, तर साधन, पायी म्हणजे साधन अशा प्रकारचा अर्थाचा बोध होते। तो शाळेत पायी गेला, तो गाडीने गेला, सायकलने गेला का पायी गेला म्हणजे चालत गेला। तर यावरून हे काय समजते आपल्याला, साधनचा बोध होते। साधन म्हणजे काय, तर करण। त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। बघा, अशा प्रश्नांच्या मध्ये प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप महत्वाचं असतं। पुढचा प्रश्न बघूया, दीनानाथ, खिसे कापू, पहारेकरी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? आणि दिलेले पर्याय आहेत उपपद तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, नत्र तत्पुरुष आणि कृदंत तत्पुरुष। तर यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही आहे, कारण ही जी उदाहरणं आहेत ती उपपद तत्पुरुष मध्ये पण येतात आणि अलुक तत्पुरुष या समासामध्ये पण येतात। त्यामुळे आता फायनल की नुसार ते काय उत्तर देतात किंवा या प्रश्नाचे जे फुल मार्क्स असतील ते तुम्हाला देण्यात येतील। त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? आणि दिलेले जे पर्याय आहेत तेलुगू, तामिळ, कानडी आणि गुजराती। तर यापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तेलुगू, कारण हे जे शब्द आहेत ते बघा गदारोळ, किडूक मिडूक हे तेलुगू भाषेतून आले। तसंच आपल्याला तामिळ भाषेतून आलेले जे शब्द आहेत ते बघा चिल्ली पिल्ली, सार किंवा मठ्ठा असे शब्द सांगता येतील। आणि कानडी भाषेतले तर बघा नात्यांच्या बद्दल जे आपण डेली लाईफ मध्ये वापरतो, म्हणजे अण्णा, अक्का, ताई, उत्तप्पा, भाकरी, तूप असे शब्द जे आहेत ते आपल्या मराठी भाषेमध्ये कानडी या भाषेतून आलेले आहेत। तसंच गुजराती भाषेतले बघा घी असेल, दलाल असेल किंवा रिकाम टेकडा। अजून बघा, आपण सहसा वापरतो तो शेठ शब्द, हा सुद्धा आपल्याकडे गुजराती या भाषेतूनच आलेला आहे। तर हे बऱ्यापैकी जे परीक्षेला वारंवार विचारले जाणारे या भाषेतील मी तुम्हाला हे शब्द दिलेले आहेत। तर या चौथ्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 तेलुगू। यानंतर पुढचा प्रश्न बघूया, वा काय अक्षर आहे त्याचे, या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे सांगणारे जे वाक्य आहे ते निवडायचं आहे। आणि पर्याय आहेत बघा, त्याचे अक्षर अतिशय खराब आहे,
दुसरा त्याचे अक्षर चांगले आहे, तिसरा त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे आणि चौथा आहे त्याचे अक्षर सुवाच्य आहे. तर बघा असं जर विधानार्थी वाक्यामध्ये जर करायला सांगितलेले असेल तर पहिल्या वाक्याच्या अर्थानुसार बघा वा काय अक्षर आहे त्याचे, ह्याच्यामधून आपल्याला अतिशय खराब तर सूचित होत नाही, महापर्याय गेला. सुवाच्य असं कुठं त्यांनी स्पेसिफिक उल्लेख केलेला नाही, महापर्याय गेला. मग दुसरे काय, त्याचे अक्षर चांगले आहे, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. अक्षर चांगले म्हणजे सो टाईपचं आहे, पण त्यांनी म्हटले वा काय अक्षर आहे, म्हणजे अक्षर कसं आहे तर अतिशय सुंदर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा 6वा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा आणि दिलेले जे पर्याय आहेत बघा, प्रवीण, कुशल आणि वज्र. आणि पर्याय पहिला आहे प्रयोजनदती लक्षणा, दुसरा निरूढ लक्षणा, तिसरा अभिधा आणि चौथा आहे व्यंजना. तर बघा या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे निरूढ लक्षणा. पण शब्दशक्तीचे प्रकार तुम्ही महत्वाचे समजून घ्या. बघूया शब्दशक्तीमध्ये पहिला कुठला आहे अभिधा, दुसरा व्यंजना आणि तिसरा लक्षणा. तर बघा अभिधा ही जी शब्दशक्ती आहे तिचा जो अर्थ असतो तो रूढी आणि परंपरेने ठरलेला असतो. म्हणजे एखादा शब्द जसं की मी म्हटलं साप, तर साप जर साप म्हटल्यानंतर तुम्हाला सापच दिसणार आहे की कुणाला हत्ती दिसणार आहे, तर तसं नाही. म्हणजे एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा जो सरळ सरळ अर्थ आपल्याला किंवा सरळ सरळ जे काही आपल्याला त्या शब्दापासून समजतं तर त्याच्यातून आपल्याला अभिधा शब्दशक्तीचा बोध होत असतो. म्हणजे ह्याचं उदाहरण आपण म्हणू शकतो जसं की साप. तर बघा व्यंजना, तर एखाद्या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याला बाधा न आणता जर दुसऱ्याही एखाद्या अर्थाचा बोध त्याच्यातून होत असेल तर ती शब्दशक्ती कोणती असते तर व्यंजना असते. तर बघूया व्यंजनाचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की असले साप ठेचून मारले पाहिजेत. तर या उदाहरणातून आपल्याला समजते साप या ठिकाणी साप या शब्दाचा तर बोध होतोयच, त्याचबरोबर समाजामध्ये असणारे जे वाईट वृत्तीचे लोक आहेत त्यांचाही बोध या ठिकाणाहून होते. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता दुसराही एक अर्थ ह्याच्यातून दिसतोय आपल्याला, त्यामुळे हा व्यंजना हा शब्दशक्तीचा या ठिकाणी प्रकार दिसतोय. तिसरा जो आहे बघा लक्षणा, त्याच्यामध्ये अगेन 2 प्रकार पडतात, निरूढा आणि प्रयोजनदती. तर त्या या ठिकाणी बघा लक्षणा हा जो प्रकार आहे या शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येते आणि दुसराच कुठला तरी अर्थ व्यक्त होत असतो. जसं आपण म्हणतो बोलताना की आम्ही गहू खातो, आम्ही गहू खातो. तर या ठिकाणी त्यांना असं म्हणायचं नाहीये की आम्ही गहू खातो, तर गव्हापासून बनलेले पदार्थ खातो. त्यामुळे ते जे वाक्य आहे त्या ठिकाणी मूळ अर्थाला बाधा येते म्हणून त्यासाठी सूचक असा दुसरा अर्थ घेतलेला आहे. तर त्या ठिकाणी लक्षणा ही शब्दशक्ती होत असते. तर लक्षणा शब्दशक्तीमध्ये पण रूढी आणि परंपरेनुसार जे चालत आलेले शब्द आहेत ते निरूढा लक्षणा शब्दशक्तीचे असतात आणि ज्यांचा जो दुसरा अर्थ घेतलेला असतो वाच्यार्थाला सोडून जो दुसरा कुठला तरी अर्थ घेतलेला असतो तर तो अर्थ घेण्यापाठीमागे काहीतरी हेतू असतो किंवा प्रयोजन असतं, अशा ठिकाणी प्रयोजनदती शब्दशक्ती म्हटलेलं असतं. म्हणजे ह्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल बघा, संप म्हणजे सामान्यांचं मरणच. अशा प्रकारे मग आता दिलेल्या पर्यायामध्ये बघा हे जे शब्द आहेत प्रवीण, कुशल आणि वज्र, तर ते यानुसार जर पाहिलं तर आपण निरूढ लक्षणा या शब्दशक्तीची उदाहरण आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरतात? आणि देण्यात आलेले पर्याय आहेत संक्षेप चिन्ह, लोप चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह. तर बघा या ठिकाणी हे जे लोप चिन्ह आहे ते म्हणजे काय तर डॉट डॉट डॉट. म्हणजे आपण बोलत असताना एखाद्या विषयावर बोलत असतो, मध्येच तो विषय तोडतो आणि दुसराच एखादा नवीन विषय सुरू करतो, तर त्या ठिकाणी वापरले जाणारे हे जे डॉट डॉट असतात त्यालाच म्हटलं जातं लोपचिन्ह. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लोपचिन्ह, पर्याय क्रमांक 2. आणि इतर पर्याय बघा संक्षेप चिन्ह, जसं आपल्याला विचारलं जातं की HTML चा लॉंग फॉर्म काय,
बरोबर. त्याच प्रकारे बघा, मराठीमध्ये आपण जेव्हा आपलं नाव सांगत असतो, समजा आपण असं म्हटलं की म्हणजे आपल्या ज्या नावाचं आपण संक्षिप्त रूप करत असतो, तर त्या ठिकाणी हे जे देण्यात आलेले डॉट असतात ते वाक्यामध्ये संक्षिप्त चिन्ह म्हणून वापरलेले असतात. त्याचप्रमाणे बघा, दोन शब्द जोडताना जर जोडत असताना मध्ये जो आपण छोटासा डॅश वापरतो ते असतं संयोग चिन्ह. त्याच प्रकारे अपसारण चिन्ह, एखादं वाक्य दिलेलं आहे किंवा एखादा मुद्दा दिलेला असतो, आपण त्या मुद्द्याचं टायटल टाकतो आणि खाली त्याचं स्पष्टीकरण देत असतो, तर त्या ठिकाणी वापरलेला हा जो डॅश आहे तो वाक्यामध्ये अपसरण चिन्ह म्हणून वापरलेला असतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. दुहेरी अवतरण चिन्ह वा विराम चिन्हाचा वापर करत असताना लेखनात कधी करतात? आणि पर्याय आहेत बघा, संबोधन दर्शवताना, दुसरं बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरता, तिसरं उत्कट भावना व्यक्त करताना, आणि चौथा पर्याय आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असेल तर. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी हे दुहेरी अवतरण चिन्ह आपण वापरत असतो. म्हणजे ह्या अवतरण चिन्हाच्या मध्ये जे बोलणाऱ्या व्यक्तीचे जे तोंडचे शब्द आहेत ते ऍज इट इज आपण या ठिकाणी दिलेले असतात. तसंच इतर पर्याय बघूया. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण हाक मारतो किंवा संबोधन दर्शवतो तर त्या ठिकाणी स्वल्प विराम हे विराम चिन्ह वापरतो. उत्कट ज्या भावना आहेत त्या व्यक्त करायच्या असतील तर आपल्याला केवल प्रयोग या वे वापरतो. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी, वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यावायचा असेल तर त्या ठिकाणी आपण अपूर्ण विराम हे विराम चिन्ह वापरतो. अपूर्ण विराम, आणि अपूर्ण विराम तो ए बघा ह्या ठिकाणी अशा प्रकारे असतो. तर त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून केले, अचूक विधेय ओळखा. आणि पर्याय आहेत, पहिला वाघाच्या डरकाळीने, दुसरा सारे जंगल दणाणून गेले, तिसरा सारे जंगल, आणि चौथा दणाणून गेले. तर बघा या ठिकाणी आपल्याला विधेय विचारलेलं आहे. विधेय म्हणजेच वाक्यातील क्रियापद असते. या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते फक्त गेले या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. त्यामुळे या ठिकाणी हे जे दणाणून हे सहाय्यक क्रियापद आलेलं आहे. मग त्यामुळे या वाक्यामध्ये जे विधेयक आहे ते पूर्ण दणाणून गेले असे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात डॅश डॅशचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अचूक समानार्थी शब्द ओळखा. आणि पर्याय आहेत भ्रमर, पिपिलिका, विहंग आणि खग. तर या ठिकाणी बघा, हा जो उद्योगी शिस्तप्रिय कीटक वर्गातला प्राणी आहे तो आहे मुंगी, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मुंगळा. मग त्यासाठी जो समानार्थी शब्द या ठिकाणी वापरलेला आहे तो आहे पिपिलिका. भ्रमर म्हणजे भुंगा, विहंग किंवा खग म्हणजेच पक्षी असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. विजिगीषू या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. आणि दिलेले पर्याय आहेत विजयी झालेला, पराभूत झालेला, चमत्कारी आणि जिंकण्याची इच्छा करणारा. तर हा जो पर्याय क्रमांक 4, जिंकण्याची इच्छा व्यक्त करणारा व्यक्ती, त्याला विजिगीषू असं अलंकारिक भाषेमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखा. अलंकारिक शब्द आणि समोर त्याचे अर्थ देण्यात आलेले आहेत. तर बघूया आपण हे प्रश्न पर्याय बघूया. पिंडीवरचा विंचू, त्याचा अर्थ दिलेला आहे थोरांच्या आश्रयास असलेली दृष्ट व्यक्ती. तर हे बरोबर आहे. दुसरं बघूया, पाप्याचे पितर, त्यासाठी दिलेला अर्थ आहे अत्यंत पापी व्यक्ती. तर ह्याबाबत आपण विचार करणार आहोत. पुढचा बघूया, पडत मूर्ख, शिकलेली पण मूर्ख व्यक्ती. हे बरोबर आहे. नरसिंह, तर शूर आणि पराक्रमी व्यक्ती. तर हेही बरोबर आहे. मग या ठिकाणी पाप्याचे पितर, हा जो शब्द आहे अलंकारिक तो रोडका किंवा अतिशय सडपातळ व्यक्ती, सडपातळ व्यक्तीसाठी वापरला जाणारा शब्द आहे. त्यामुळे हा शब्द दिलेला चुकीचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न वाचत असताना चुकीचे की बरोबर विचारलेले आहे हेही व्यवस्थित वाचत चला. तर पुढचा प्रश्न बघूया. ज्ञानामृत, अंतकरण, उद्दिष्ट, हृदयगम, सहस्त्राक्ष, श्रवणेंद्रिय, शृंगार, नैरत्य, रस्व या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरे आलेली आहेत? आणि दिलेले पर्याय आहेत
11, 10, 12 आणि 13. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे आलेले जोडाक्षर आहेत, या ठिकाणी तर अशी जर आपण सर्व जोडाक्षर मोजली तर एकूण या ठिकाणी 10 जोडाक्षर आलेली आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते या नियमामध्ये बसणारा जोडशब्द ओळखा. तर बघा, ही जी संधी आहे त्यांनी दिलेली ती अनुनासिक संधी आहे आणि त्यांनी त्याचं उदाहरण विचारलेलं आहे. आणि पर्याय बघा, जगन्नाथ, वाक्पती, पुनर्जन्म आणि मन्वंतर. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जगन्नाथ याचा विग्रह करत असताना जगत आणि नाथ असा होतो. मग बघा, या ठिकाणी हा जो नियम आहे, कोणत्याही व्यंजनापुढे त या व्यंजनापुढे अनुनासिक आलेले आहे, त्यामुळे त च्या गटातील जे अनुनासिक आहे न ते अनुनासिक येऊन जगन्नाथ हा जोडशब्द तयार झालेला आहे. त्या नियमामध्ये बसणारा जो शब्द आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाही आणि दिलेले पर्याय आहेत बघा. पहिला विकल्प बोधक, परिणाम बोधक, कारण बोधक आणि न्यूनत्व बोधक. तर या ठिकाणी न्यूनत्व बोधक आहे, परिणाम बोधक आहे, विकल्प बोधक आहे. हा जो कारण बोधक आहे तो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. कारण या अगोदर पिंपरी चिंचवडच्या पेपरमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बघा. म्हणून हा जो शब्द आहे तो प्रधानत्व सूचक म्हणून पण येतो आणि गौणत्व सूचक म्हणून पण येतो. मात्र त्याच्या अगोदर जर विद्यार्थी वाक्य आलेले असेल वा, वि, वे, तर तो कोणता असतो? कारण बोधक असतो आणि तो गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. बघा, हाच प्रश्न 2-3 जिल्ह्यांनाही रिपीट झालेला आहे. जे रिपीट झालेले प्रश्न आहेत ते व्यवस्थित बघून ठेवायचे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कारण जर एखादा क्रियावाचक शब्द असेल आणि त्याला प्रत्यय लागून जर वाक्याचा अर्थ पूर्ण झाला तर ते क्रियापद असते आणि प्रत्यय लागून जर त्या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही तर ते वाक्यातील कृदंत असते. त्यामुळे जेवताना हे कृदंत आहे. पुढचा प्रश्न बघूया. शाकामृग या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धलिंगी नाम ओळखा. आता बघा, या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो यातून तुम्हाला माकड किंवा वानर समजतोय. हे जरी तुम्हाला समजलं असतं तरीही त्यावरून विरुद्धलिंगी नाम विचारलेलं आहे. विरुद्धलिंगी वानरचा विरुद्धलिंगी स्त्रीलिंगी असतो वानरी. त्यामुळे वानरी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर या ठिकाणी तोळे हा शब्द दिलेला आहे आणि त्याची विभक्ती विचारलेली आहे. तर याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. मग प्रथमा ही अशी एकमेव विभक्ती आहे ज्याच्यामध्ये कुठलाही प्रत्यय येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रथमा. पुढचा प्रश्न बघूया. उपमान म्हणजे पहिला पर्याय वर्णन केलेली वस्तू, दुसरा उपमेयाचे साम्य, तिसरा ठराविक अक्षरे शेवटी येणे आणि चौथा भाषेला मिळालेले नादमाधुर्य. तर बघा, पर्याय बघता क्षणी तुम्हाला एक गोष्ट तर समजली असेल, हे येणार नाही, हे येणार नाही. मग राहिले फक्त कुठले 2. वर्णन केलेली वस्तू म्हणजेच असते उपमेय. विचारलेला आहे उपमान. मग उपमेयाचे साम्य ज्या ठिकाणी दाखवलेले असते ते असते वाक्यातील उपमान. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वसंत तिलका या वृत्तामध्ये यती कितव्या अक्षरावर असते आणि पर्याय आहेत 5व्या, 7व्या, 6व्या आणि 8व्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर वसंत तिलका वृत्तामध्ये 8व्या अक्षरावरती यती असतो. पुढचा प्रश्न बघूया. बहु असोत सुंदर संपन्न की महा हे गीत कोणी लिहिलेले आहे आणि पर्याय आहेत बघा. नारायण मुरलीधर, दुसरा साने गुरुजी, तिसरा श्री कु कोल्हटकर आणि चौथा आहे कुसुमाग्रज. तर पर्याय क्रमांक 3 कोल्हटकरांचं बघा हे गीत आहे बहु असोत सुंदर की संपन्न, हे गीत त्यांनी लिहिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. वनिता या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आणि दिलेले पर्याय आहेत स्वामिनी, कामिनी, मालिनी आणि यामिनी. तर या ठिकाणी बघा, वनिता म्हणजेच स्त्री
तर या अर्थाचा दुसरा शब्द या ठिकाणी आलेला आहे पर्याय क्रमांक 2 कामिनी. कारण स्वामिनी हा जो शब्द आहे तो आपण मालकीन या शब्दासाठी समानार्थी वापरतो. तसेच यामिनी हा जो शब्द आहे तो निशा किंवा रात्र या अर्थाने वापरला जातो. आणि हा जो मालिनी आहे तो शब्द बघा महाभारतातील द्रौपदी हिचं दुसरं नाव आहे. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील पर्यायातील गटात न बसणारे पद ओळखा. दिलेले पर्याय बघूया. पत्र, पल्लव, पल्लवी आणि पर्ण. तर या ठिकाणी दिलेले जे शब्द आहेत बघा पल्लवी, पत्र आणि पर्ण हे पान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे या ठिकाणी वेगळं आहे पल्लवी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते? बऱ्याच ठिकाणी बघा पर्यायही तेच आहेत आणि प्रश्नही तोच आहे. हा तिसरा किंवा चौथा पेपर असेल ज्याच्यामध्ये ऍज इट इज हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर बघा धातुसाधित विशेषण कुठे दिसते आपल्याला? पेट्टी, काडी. पर्याय क्रमांक 2. 10 वह्या संख्या विशेषण, सुंदर गुलाब गुण विशेषण आणि काळा फळा हे गुण विशेषण. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी ओळखा. आणि पर्याय आहेत विद्वान विदुषी, भगवान भगवती, बोका भाटी आणि विधाता विधाती. तर बघा या ठिकाणी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नामे दिलेली आहेत. विद्वान विदुषी बरोबर आहे, भगवान भगवती बरोबर आहे, बोका भाटी हेही बरोबर आहे. या ठिकाणी विधातासाठी जो योग्य शब्द आहे तो विधात्री असा होतो. आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर बघा या पेपरमध्ये आलेले मराठीचे 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत आणि आता सामान्य ज्ञान या विषयाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात? आणि दिलेले पर्याय बघा. पहिला मिश्र, दुसरा समाजवादी, तिसरा शासकीय आणि चौथा आहे भांडवलशाही. तर उत्पादनाची साधने समाजाच्या मालकीची, सरकारी मालकीची ही समाजवादी या अर्थव्यवस्थेमध्ये असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर शासकीय असा कुठला अर्थव्यवस्थेचा प्रकार नाही. मिश्र मध्ये सरकारी काही साधनं ही सरकारी मालकीची असतात आणि काही साधनं ही खाजगी मालकीची असतात. बघा भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे. भारताने ऍक्च्युली 1955 चे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. मात्र हळूहळू सध्या आपण मिश्र प्रकारची जी अर्थव्यवस्था आहे ती आहे भारताची. भांडवलशाहीमध्ये बघा ही जी उत्पन्नाची साधनं असतात ती संपूर्ण खाजगी मालकीची असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. अणु ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? आणि पर्याय आहेत कामिनी, दामिनी, ध्रुव आणि अप्सरा. तर बघा या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अप्सरा. तर ही जी पहिली अणुभट्टी आहे ती 4 ऑगस्ट 1956 ला तिची स्थापना झाली. आणि ट्रॉम्बे हे मुंबईतलं ठिकाण आहे ज्या ठिकाणी या अणुभट्टीची स्थापना झाली म्हणजेच महाराष्ट्रामध्ये. यानंतर बघा ही जी कामिनी अणुभट्टी आहे तिलाच कल्पकम अणुभट्टी असंही म्हटलं जातं. आणि हिचं वैशिष्ट्य हे आहे युरेनियम 233 या इंधनाचा किंवा अणुइंधनाचा वापर करणारी ही जगातील एकमेव अणुभट्टी आहे. आणि ध्रुव अणुभट्टी या अणुभट्टीचं वैशिष्ट्य आहे की ती अणुसंशोधन भट्टी आहे. भारतातली सर्वात मोठी अणुसंशोधन अणुभट्टी. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पहिली अणुभट्टी विचारलेलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अप्सरा ही भारतातली पहिली अणुभट्टी आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत बॉक्सिंग, वेट लिफ्टिंग, उंच उडी आणि भालाफेक. तर ही जी खेळाडू आहे ती वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. इंग्लंड मधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल? आणि पर्याय आहेत रात्रीचे 9:30, सकाळचे 9:30,
रात्रीचे 10:30 आणि सकाळचे 10:30. आता दिलेली जी वेळ आहे ती बघा, ग्रीनिच या ठिकाणची वेळ आहे आणि संध्याकाळचे 5 वाजले. तर भारताची जी वेळ आहे ती ग्रीनिचच्या प्रमाण वेळेपेक्षा 5.5 तास पुढे आहे. 5.5 तास पुढे. तर बघा, मग बघा दिलेली वेळ काय आहे, संध्याकाळचे 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 आणि वरचा अर्धा तास, मग 10:30. सकाळचे 10:30 येतील का? नाही, रात्रीचे 10:30, कारण हे सायंकाळचे 10:30 त्यांनी सायंकाळचे 5 त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. असे प्रश्न फ्री हिट असतात बघा, ते अजिबात चुकायचे नाही. 5वा प्रश्न बघा, 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? आणि पर्याय आहेत लोकमान्य टिळक, दुसरा गोपाळ कृष्ण गोखले, तिसरा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि चौथा आहे विदा सावरकर. तर हे जे पुस्तक आहे ते सावरकरांचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघूया. पहिला पर्याय आहे पुस्तकाचे, दुसरा वनस्पतीचे, तिसरा आंब्याचे आणि चौथा किल्ल्याचे. तर भिलार हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. लोकशाहीचा गाभा म्हणजे? आणि पर्याय आहेत प्रौढ मताधिकार, दुसरा सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागाचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण. तर बघा, ज्या ठिकाणी एक्सप्लेनेशनची गरज आहे त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करते, पण जे प्रश्न फॅक्च्युअल आहेत, ज्याचे उत्तर तुम्हाला माहिती असली पाहिजेत, तर त्याचे फक्त आपण योग्य उत्तर बघत आहोत. पुढचा प्रश्न बघूया. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध यांनी परिषद भरवली. आणि पर्याय आहेत विष्णू-शास्त्री पंडित, रमाबाई रानडे, वी. रा. शिंदे आणि महर्षी कर्वे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर मुंबईमध्ये बघा, मुरळीची प्रथा असेल किंवा ही जी देवदासीची प्रथा आहे तर ती बंद होण्यासाठी जे काही काम करण्यात आलेलं आहे ते वी. रा. शिंदे यांनी केलेलं आहे. रमाबाई रानडे यांचं महिलांच्या संदर्भामध्ये काम आहे. तसेच बघा, महर्षी कर्व्यांचंही महिलांच्या संदर्भात काम आहे. विष्णू-शास्त्री पंडित यांचं सुद्धा आहे. मात्र देवदासी प्रथा आणि मुरळी प्रथा जर स्पेसिफिक असेल तर त्या ठिकाणी फक्त वी. रा. शिंदे हेच तुमचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारितेची वारंवारता किती आहे? आणि पर्याय आहेत 50 हर्ट्ज, 100 हर्ट्ज, 200 हर्ट्ज आणि 440. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 50 हर्ट्ज. पुढचा प्रश्न आहे. काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती, त्यापैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? आणि पर्याय आहेत वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या, जवाहरलाल नेहरू आणि SM जोशी. तर बघा, या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे का JVP, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या. कोण नाहीये? SM जोशी. हा सुद्धा प्रश्न फ्री हिटच होता का? फक्त प्रश्न व्यवस्थित वाचला असता तरीही तुम्हाला त्याचं उत्तर आलं असतं. यानंतर बघूया पुढचा प्रश्न. उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? आणि दिलेले पर्याय आहेत प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, आंशिक आंतरिक परावर्तन आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रकाशाचे अपवर्तन. अशाच प्रकारे बघा, इंद्रधनुष्य ही वारंवार विचारलं जातं. इंद्रधनुष्य निसर्गात दिसणारी ही जी घटना आहे ती प्रकाशाचे अपस्करण्याचा परिणाम आहे. आपल्याला विचारलेलं मृगजळ ते पर्याय क्रमांक 1 प्रकाशाच्या अपवर्तनाचा तो परिणाम आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. आणि दिलेले पर्याय आहेत मोर त्रिंबक पिंगळे प्रधान, हंबीरराव मोहिते सेनापती, तिसरं अण्णाजी दत्त सचिव आणि चौथे आहेत निराजीरावजी सुमंत. तर बघा, या ठिकाणी शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे पिंगळे प्रधान होते हे बरोबर आहे. हंबीरराव मोहिते, हंबीरराव हेच आपले खंबीर सेनापती होते, मग हे बरोबर आहे. अण्णाजी दत्त सचिव बरोबर आहे. मग सुमंत हे निराजीरावजी नाही, निराजीरावजी जे आहेत ते बघा न्यायाधीश होते, न्यायाधीश होते. आणि सुमंत हे रामचंद्र डबीर होते.
रामचंद्र डबे. तसंच त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये बघा अजून कोण होतं, कोण राहिलं, मुजुमदार एक व्यक्ती होते बघा, मुजुमदार जे अमात्य होते. अशा प्रकारे बघा आता या ठिकाणी एका जिल्ह्याला हा प्रश्न आलेला आहे, म्हणजे इतर जिल्ह्यांनाही येऊ शकतो, त्यामुळे हे बघून ठेवायचे. अष्टप्रधान मंडळातले बघा 6 तर या ठिकाणी 6 ते 7 तर या ठिकाणी झालेले आहेत. मग कोण जे राहिलेले असेल ते बघून ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावरती होतो? आणि पर्याय आहेत 0 डिग्री, 90 डिग्री पूर्व, 90 डिग्री पश्चिम आणि 180 डिग्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 180 डिग्री वरती त्यातील हा बदल हा होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. वनस्पतीच्या फुलातील घटक दलांना डॅश डॅश पाकळ्या म्हणतात. आणि पर्याय आहेत पुमंग मधील, दुसरा जायांग मधील, तिसरा निदलपुंज मधील आणि चौथा दलपुंज मधील. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, दलपुंज मधील पाकळ्या त्यांना म्हणतात. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? आणि पर्याय निवडा. नाही विचारलेला आहे आणि पर्याय आहेत पट्टकृमी, गोलकृमी, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लू. तर यापैकी हा जो आहे गोलकृमी हा एकलिंगी प्राणी आहे, त्यामुळे तो उभयलिंगी नाही. मग पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे? आणि पर्याय आहेत मुंबई, दिल्ली, पुणे आणि हैदराबाद. तर बऱ्यापैकी बघा ह्या ज्या राष्ट्रीय संशोधन संस्था आहेत, एका जिल्ह्याला विचारलं होतं की खालीलपैकी कोणती पुण्यामध्ये नाही, आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा पुण्याचीच विचारलेली आहे. त्यामुळे पुण्यात कोणकोणत्या संस्थांचं मुख्यालय आहे, कोणत्या कोणत्या राष्ट्रीय दर्जाच्या संस्था आहेत, सर्व बघून ठेवा. ते तुम्हाला ज्या जिल्ह्यांचे पेपर राहिलेले आहेत त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो? आणि दिलेले पर्याय आहेत प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ आणि मेरू रज्जू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मस्तिष्क पुच्छ. तर बघा आपण आपल्या ज्या डेली भाषेमध्ये त्याला छोटा मेंदू असेही म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? आणि पर्याय आहेत कार्ल लिनियस, दुसरा हेकेल, तिसरा कोपलँड आणि रॉबर्ट व्हिटागर. तर या ठिकाणी बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोपलँड. तर बघा सर्वात प्रथम जे वर्गीकरण आहे, जे सृष्टीचं वर्गीकरण आहे ते सर्वप्रथम एरिस्टॉटलनं केले. वर्गीकरण एरिस्टॉटल. त्यानंतर जे आहे द्विसृष्टी वर्गीकरण, द्विसृष्टी वर्गीकरण हे कार्ल लिनियसने केले. कार्ल लिनियस. बघा एका जिल्ह्याला प्रश्न आलेला आहे, त्यामुळे पुढच्या जिल्ह्याला सुद्धा इथून प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा त्रिसृष्टी वर्गीकरण. त्रिसृष्टीचा जनक आहे तो हेकेल आहे. चतुसृष्टी जे आपल्याला विचारलेलं आहे 4 सृष्टीत विभाजन करणारा हा कोपलँड आहे. पंचसृष्टी वर्गीकरण करणारा हा बघा हा R.H. व्हिटाकर, रॉबर्ट व्हिटाकर आहे. आणि षटसृष्टी वर्गीकरण करणारा कार्ल होक्स. होक्स फक्त लक्षात ठेवा. तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण एरिस्टॉटलने केले. द्विसृष्टीमध्ये कार्ल लिनियस, त्रिसृष्टी हेकेल, चतुसृष्टीमध्ये कोपलँड, पंचसृष्टी R.H. व्हिटाकर आणि षटसृष्टीमध्ये होक्सने केले. आपल्याला विचारलेलं होतं 4 सृष्टीत विभाजन, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोपलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत किती असते? पर्याय आहेत 1800 पटीने जास्त, 1800 पटीने कमी, यापैकी नाही,
आणि चौथा आहे हायड्रोजन वस्तुमाना एवढे. तर पर्याय क्रमांक 2 बी 1800 पटीने कमी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे कास्य हे संमिश्र खालीलपैकी कशापासून बनवतात आणि दिलेले पर्याय आहेत बघा. तांबे व कथील, तांबे व जस्त, तांबे व निकेल, तांबे निकेल आणि कथील. तर बघा कास्य हे जे संमिश्र आहे ते तांबे आणि कथील यापासून तयार होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तांबे आणि जस्त यांना एकत्रितपणे पितळ म्हणतात. आणि तसंच अजून एक महत्वाचं आहे बघा संमिश्र जे विचारलं जाऊ शकतं, गनमेटल, ज्याच्यामध्ये तांबे, कथील आणि जस्त हे 3 धातू एकत्र येतात. तांबे, कथील आणि जस्त या ठिकाणी आपल्यासाठी तिन्ही संमिश्र महत्वाची आहेत. कास्य, पितळ, पितळ म्हणजेच ब्रास असते बघा, कारण कधी ते इंग्लिश मध्ये देतात वर्ड्स आपण कन्फ्युज होऊ शकतो. आणि हे जे कास्य आहे ते काय असते, ब्रांझ असते. ब्रांझ, ब्रास आणि गनमेटल, तर हे तिन्ही संमिश्र आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत, प्रकाशाचा वेग किती. बघा सरळ सरळ प्रकाशाचा वेग विचारलेला आहे 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत आणि पर्याय आहेत जनरल मनोज पांडे, दुसरा जनरल मनोज नरवणे, तिसरा जनरल बिपिन रावत आणि चौथा जनरल उपेंद्र द्विवेदी. तर पर्याय क्रमांक 4 जनरल उपेंद्र द्विवेदी हे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर 1 मेगावॅट पोर्ट बांधण्याची योजना आहे. सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे आणि पर्याय आहेत ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी. तर पालघर या जिल्ह्यामध्ये असणारे हे वाढवण बंदर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023 चे पूर्ण रूप खालीलपैकी काय आणि पर्याय आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता आणि चौथा पर्याय आहे भारतीय न्याय सुरक्षा संहिता. तर सर्वात प्रथम ऑप्शन बघा, भारतीय नागरिक संहिता असा कुठला कायदा नाही, हा पर्याय गेला. भारतीय न्याय सुरक्षा संहिता हा पर्याय गेला. मग राहिले 2 पर्याय. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता काय होते ह्याचं BNS आणि भारतीय न्याय संहिता BNS. मग प्रश्नात विचारलेलं बघा BNS, मग काय उत्तर होईल त्याचं पर्याय क्रमांक 2. काही प्रश्न असे असतात की जे फक्त प्रश्न जरी तुम्ही व्यवस्थित वाचले तरी त्याचं उत्तर तुम्हाला समजून जातं. पुढचा प्रश्न बघूया. ईव्हीएम चा फुल फॉर्म काय आहे आणि पर्याय आहेत इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, दुसरा इलेक्ट्रिक वोटर मशीन, तिसरा इलेक्ट्रॉनिक वोटर मशीन आणि चौथा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा पर्याय बघा. नुकत्याच पार पडलेल्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता आणि पर्याय आहेत 20, 16, 24 आणि 22. तर पर्याय क्रमांक 1 20 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. आता या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे, याच्यावरती पुढचा प्रश्न होऊ शकतो T20 वर्ल्ड कप 2024 चा विजेता संघ तो आहे भारत. कॅप्टन रोहित शर्मा. दुसरा उपविजेता संघ आपल्याला माहिती असलं पाहिजे. उपविजेता दक्षिण आफ्रिका संघ. आणि तिसरी या सामन्यांच्या बाबतीत जर महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर बघा अंतिम सामनावीर तो ठरलेला आहे भारताचा विराट कोहली.
तर बघा, आज या ठिकाणी आपण हा जो मीरा भाईंदर वसई विराटचा पेपर होता त्यामध्ये आलेले मराठी आणि सामान्य ज्ञानचे जे सर्व प्रश्न होते त्यांचं सखोल विश्लेषण या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला इतरही जिल्ह्यांचं विश्लेषण पाहायचं असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.